रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो, वनस्पतीची ओळख आणि माहिती, औषधी उपाय, घरगुती उपाय, तांत्रिक उपाय अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. तर बघा, आज तुम्हाला एकदम वनस्पतीमध्ये इतका पॉवर आहे, वनस्पतीमध्ये इतका रिझल्ट आहे, परंतु आपल्याला त्याचा अनुभव नाही, आपल्याला त्याची माहिती नाही, ओळख नाही आणि अनुभव नाही. नाहीतर वनस्पतीमध्ये तुमच्या देवी देवतांच्या फोटोपेक्षाही जास्त पॉवर आहे किंवा तंत्र कार्यापेक्षाही जास्त पॉवर वनस्पतीमध्ये आहे. तुम्हाला मी अशीच आज एक वनस्पती दाखवते. बघा, ही वनस्पती आहे. बघा, ही वनस्पती आहे. तर ह्या वनस्पतीला काय म्हणतात? शुक्री नावाची वनस्पती आहे ही. तर मी तुम्हाला आज याची थोडक्यात माहिती सांगतोय. बघा, ही दोन अशी पिळाची असते, वेल असतो हिला असा. हे बघा, हे 3 वेलाची आहे, हे 2 वेलाची आहे. तर ही 3 वेलाची शुक्री वनस्पती. तर हिचा उपयोग मी तुम्हाला सांगतो. बघा, ज्यांना वास्तुदोष, ज्यांच्या घरावर वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये असेल, भूतपिशाच शक्ती घरामध्ये असेल, तर ते निघून जाण्यासाठी, घरामध्ये कलह आणि भांडण होत असेल तर ते शांत होण्यासाठी, घरामध्ये धन टिकून राहण्यासाठी, धन दौलत आणि पैसा येण्यासाठी या शुक्री वनस्पतीचा उपयोग होतो. इतका जबरदस्त रिझल्ट आहे. याची तुम्हाला वेदांमध्ये, ग्रंथांमध्ये माहिती मिळेल. अनेक लोकांचे याच्यावरती युट्यूब वरती व्हिडिओ पण आहे. ती शुक्री वनस्पती आमच्या भागामध्ये याला यवता म्हणतात आणि पुस्तकाच्या भाषेमध्ये याला शुक्री म्हणतात. तर हिचा खूप असा रिझल्ट होतो. तर हिच्या सोबत तुम्ही हिंगणबेट ठेवू शकता, किंवा हिंगणबेट जर नाही भेटला तुम्हाला तर तुम्ही ही एकल वनस्पती, शुक्री नावाची एकल वनस्पती ठेवू शकता. हिचा उपयोग काय होतो? हिचा उपयोग होतो तुमच्या घरावरती भूतबाधा असेल, पिशाच बाधा असेल, निगेटिव्ह ऊर्जा असेल, कोणी केलेला असेल तर ते निघून जातं. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये धन दौलत आणि पैसा टिकत नसेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी हिचा उपयोग केला जातो. एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. ही वनस्पती तुम्ही काढायची. बघा, साईडला व्हिडिओ दिसतोय. ही वनस्पती अशा प्रकारे वेलवर्गीय दुसऱ्या झाडावर जाणारी वनस्पती असते आणि दुसऱ्या वनस्पतीचा पॉवर खेचून घेणारी वनस्पती असते. तसेच दुसरी निगेटिव्ह ऊर्जेची शक्ती खेचून घेणारी ही वनस्पती आहे. तर हिचा काय करायचं? तुकडा करायचा एक, आणि हा तुकडा करून तुम्हाला दरवाजाच्या आतून किंवा बाहेरून मध्यंतरी असं तराजू सारखा लावायचे. तराजू सारखा तुम्ही घराच्या आतून लावू शकता किंवा बाहेरून लावू शकता. तुम्ही छोटा सुद्धा तुकडा घेऊ शकता. त्याचप्रमाणे ही कधी काढायचे? ही रवी पुष्य नक्षत्रावर किंवा गुरुपुष्य अमृत योगावर काढायचे. आजचा गुरुपुष्य अमृत योग आहे, तर आज गुरुपुष्य अमृत योगावर मी काढलेली आहे. तर म्हणला व्हिडिओ बनवा म्हणून मग हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि बुधवारच्या दिवशी तुम्हाला हिंगणबेट नावाची वनस्पती काढायची. तिची पण अशी एक काठी घ्यायची आणि याच्यात दोन वेला वर्गीयाची काठी घ्यायची, त्याच्यामध्ये तिसरी टाकून आणि ते आतून लावल्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग नोकरी, धंदा, बिझनेस वगैरे, घरामधले लाईफ, जीवनामधल्या छोट्या छोट्या अडचणी दूर होऊन जातील. त्याच्यासाठी वापरा ही शुक्री वनस्पती. ज्याला पाहिजे असेल त्यांनी बघा, इथं खाली नंबर आलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. त्यांना ही वनस्पती मिळून जाईल, शुक्री ही वनस्पती मिळून जाईल. तर ह्या वनस्पतीचा उपयोग करा, याची पूजा करून घरातल्या आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने लावायची. तर बघा काय रिझल्ट आहे याचा, 100% चांगला रिझल्ट आहे. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.